स्वयंसिद्धाचा 34वा आणि डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनचा 32वा वर्धापन दिनाचा औचित्य साधून गोविंदराव टेंबे रंगमंदिरात स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा पार पडला। त्यामध्ये सुधा कोठारी यांना 1 लाख रुपयांच्या कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अन्य पुरस्कारही वितरित झाले। कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 150 विद्यार्थिनींना अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, कमवा आणि शिका योजनेतून मदत केली जाते। तसंच महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा, शिबिरं आणि सेमिनार्स घेतली जातात। त्याचप्रमाणे महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवलं जातं। शिवाय महिलांसाठी कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, सांस्कृतिक उपक्रम, अभ्यास दौरे यांचंही आयोजन केलं जातं। यंदा स्वयंसिद्धाचा 34वा तर डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनचा 32वा वर्धापन दिन साजरा झाला। या निमित्त देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं। स्वर्गीय कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्कार डॉक्टर सुधाताई कोठारी यांना देण्यात आला। 1 लाख रुपये आणि मानपत्र देऊन कोठारी यांचा गौरव झाला। तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे, लखन जाधव आणि मारुती राबाडे यांना प्रत्येकी 10,000 रुपये आणि मानपत्र, तर उज्ज्वला चव्हाण यांना 12,000 रुपये आणि मानपत्र देण्यात आलं। शिवाय अर्चना करगुप्पीकर यांचा आटा चक्की देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी सौम्या तिरोडकर, गीता जाधव, तृप्ती पुरेकर, प्रीती साळोखे, अंजली घोरपडे, पूजा नोतानी, विश्वास पाटील, जयश्री गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।